नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय गंभीर पण बहुतेक वेळा दुर्लक्षित होणाऱ्या आजाराबद्दल बोलणार आहोत आणि तो म्हणजे हाय बीपी, उच्च रक्तदाब। अनेकांना वाटतं की हा काही फारसा मोठा प्रश्न नाही, पण खरं पाहिलं तर हा एक सायलेंट किलर आहे। डोकेदुखी, सर्दी किंवा ताप आला तर त्याची जाणीव लगेच होते, पण हाय बीपी मात्र अनेक वर्ष कोणतीही लक्षणं न दाखवता शरीरात राहतो आणि मग अचानक एक दिवस हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनी प्रॉब्लेम किंवा डोळ्यांवर परिणाम अशा गंभीर समस्या निर्माण करतो। आजच्या काळात हाय बीपी हा फक्त 40-50 वयाच्या लोकांमध्येच मर्यादित राहिलेला नाही, तर 20 ते 25 वर्षांचे तरुण, ऑफिसमध्ये तासंतास बसून काम करणारे लोक, अगदी कॉलेज स्टुडंट्स देखील याच्या विळख्यात अडकत आहेत। आणि यामागची मुख्य कारणं म्हणजे बदललेली जीवनशैली, दिवसभर कम्प्युटर आणि मोबाईल स्क्रीन समोर बसणं, सतत स्ट्रेस घेणं, जंक फूड आणि ऑइली फूड खाणं, व्यायामासाठी वेळ न काढणं, रात्री उशिरा झोपणं आणि सकाळी उशिरा उठणं। ही सगळी कारणं मिळून हळूहळू बीपी वाढवत जातात आणि आपल्याला नकळत मोठ्या आजाराच्या दारात नेऊन उभं करतात। मित्रांनो, एकदा का बीपी कायमस्वरूपी वाढला की मग तो औषधांशिवाय कंट्रोल करणं कठीण होऊन बसतं। पण जर तुम्ही वेळेत सावधगिरी घेतली, लाईफस्टाईलमध्ये थोडेसे बदल केले आणि काही सोपे घरगुती उपाय अंगीकारले तर हा धोका टाळता येऊ शकतो। त्यामुळेच आजचा विषय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। हाय बीपी असेल म्हणजेच उच्च रक्तदाब असेल तर हे घरगुती उपाय आहेत रामबाण। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हाय बीपी म्हणजे नक्की काय, तो होण्याची मुख्य कारणं कोणती, लाईफस्टाईलमध्ये कोणते बदल करणे आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असे कोणते घरगुती उपाय आहेत जे खरंच प्रभावी आहेत आणि त्यामुळे बीपी कंट्रोलमध्ये राहू शकतो। चला तर मग सुरुवात करूया आजच्या माहितीपूर्ण व्हिडिओला। हाय बीपीचे रामबाण घरगुती उपाय। मित्रांनो, सर्वात आधी आपण समजून घेऊया हाय बीपी म्हणजे नक्की काय आणि तो का होतो। आपलं हृदय हे एक पंप आहे जे दिवसभर थांबल्याशिवाय रक्ताला नसा धमनींमध्ये ढकलतं। जेव्हा हे रक्त आपल्या धमनींमधून वाहतं तेव्हा त्या रक्ताने लावलेला दबाव म्हणजेच ब्लड प्रेशर, जर हा दबाव 120/80च्या आसपास असेल तर ते नॉर्मल मानलं जातं आणि शरीर व्यवस्थित चालतं। पण हा दबाव जास्त झाला की त्याला हाय बीपी किंवा उच्च रक्तदाब असे म्हणतात। समस्या अशी आहे की सुरुवातीला हा आजार कोणतीही लक्षणं दाखवत नाही आणि त्यामुळे त्याला सायलेंट किलर असं म्हटलं जातं। हाय बीपी होण्यामागे सर्वात पहिलं कारण म्हणजे जास्त मिठाचं सेवन। रोजच्या आहारात जर मिठाचं प्रमाण वाढलं तर शरीरात सोडियम साठू लागतो। सोडियममुळे पाणी धरलं जातं, वॉटर रिटेन्शन होते आणि रक्तप्रवाहाचा दबाव वाढतो। त्यामुळे बीपी हळूहळू वाढत जातो। ज्या लोकांना पिकल्स म्हणजेच लोणचे, पापड, चिप्स, नमकीन किंवा पॅकेज्ड फूड खाण्याची सवय असते त्यांना वर्षानुवर्ष नकळत उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागतो। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे स्ट्रेसफुल लाईफ। आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तणावात आहे। ऑफिसमधील कामाचा ताण, घरातील जबाबदाऱ्या तसेच भविष्यातील चिंता। स्ट्रेस आल्यावर शरीरात कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालिन हे हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतात। हे हार्मोन्स हृदयाला जलद धडकायला लावतात, नसा धमनी आकुंचन पावतात आणि त्यामुळे बीपी झपाट्याने वाढू लागतो। हाय ब्लड प्रेशर वाढण्यामागे चुकीच्या आहाराचं खूप मोठं योगदान आहे। फास्ट फूड, ऑइली पदार्थ, डीप फ्राय केलेले खाणे आणि चरबीयुक्त आहारामुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढतो। हा कोलेस्ट्रॉल हळूहळू नसा धमनींमध्ये साचतो आणि थर तयार करतो। एकदा नसा अरुंद झाल्या की रक्ताला पुढे सरकण्यासाठी जास्त दाबाची गरज भासते आणि त्याचा थेट परिणाम म्हणून बीपी वाढतो। त्याशिवाय लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटी हा अजून एक महत्त्वाचा धोक्याचा घटक आहे। वजन वाढलं की हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो। अतिरिक्त चरबी नसा धमनींमध्ये ताण आणते आणि शेवटी बीपी नियंत्रणाबाहेर जातो। दुसरीकडे स्मोकिंग आणि अल्कोहोल यांचा परिणाम तात्काळ जाणवतो। सिगारेट मधलं निकोटीन नसा आकुंचन पावायला लावतं आणि बीपी झटक्यात वाढतो। अल्कोहोलमुळे यकृताचं नुकसान, शरीरात पाणी साठून राहणं म्हणजेच फ्लुइड रिटेन्शन आणि कोलेस्ट्रॉल वाढणं हे सगळं एकत्र येऊन रक्तदाब आणखी वाढवतात। त्याचबरोबर झोपेचं महत्त्व खूप मोठं आहे। रात्री उशिरापर्यंत मोबाईल स्क्रोलिंग, वेब सिरीज बिंज वॉचिंग किंवा काम केल्यामुळे पुरेशी झोप मिळत नाही। झोप अपुरी राहिली की शरीराला रिपेअर आणि रिकव्हरी होण्यासाठी वेळ मिळत नाही आणि बीपी दुसऱ्या दिवशी स्थिर राहत नाही। याशिवाय शारीरिक हालचालींचा अभाव आणि जेनेटिक कारणं सुद्धा तितकीच धोकादायक आहेत। जास्त वेळ बसून राहणं, व्यायामाचा अभाव यामुळे हृदय हळूहळू कमकुवत होतं आणि जर घरात आई वडिलांना हाय बीपी असेल तर पुढच्या पिढीला त्याचा धोका नैसर्गिकरित्या वाढतो। त्यामुळे लाईफस्टाईल सुधारली तरी जेनेटिक कारणांमुळे बीपी वाढण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही। मित्रांनो, हाय बीपी कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे लाईफस्टाईलमध्ये बदल करणं। औषधं घेणं हा एक उपाय आहेच, पण जर तुम्ही स्वतःच्या दैनंदिन जीवनशैलीत सुधारणा केली तर बीपी कंट्रोल करणं खूप सोपं होतं। औषधं फक्त लक्षणं दाबतात, पण लाईफस्टाईलमध्ये बदल केल्यास मुळावर इलाज होतो। आता आपण पाहूया की हे बदल कोणते असावेत। सर्वप्रथम म्हणजे मिठाचं सेवन कमी करणं अत्यावश्यक आहे। जास्त मीठ खाल्लं की शरीरात सोडियम साठतो आणि सोडियममुळे वॉटर रिटेन्शन वाढतं।
परिणामी रक्तवाहिन्यांवर जास्त दबाव येतो आणि बीपी वाढतो. म्हणून दिवसाला जास्तीत जास्त 1 टीस्पून मीठ पुरेसा आहे. लोणचे, पापड, चिप्स, नमकीन, प्रोसेस्ड फूड हे शक्यतो टाळावं. ज्यांना खारट खाण्याची सवय आहे त्यांनी हळूहळू त्यात कपात करावी. हाच बदल बीपीवर लगेच चांगला परिणाम करतो. दुसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे एक्सरसाइज आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी. आजकालचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल. ऑफिसमध्ये तासनतास बसून काम करणं, घरी आल्यावर टीव्ही किंवा मोबाईलमध्ये वेळ घालवणं आणि शरीराला कसलाही ताण न देणं. मित्रांनो, एक्सरसाइज म्हणजेच व्यायाम हा हाय बीपीसाठी नैसर्गिक औषध आहे. दररोज किमान 30 ते 40 मिनिटं व्यायाम करणे, योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार हे बीपी कंट्रोल करण्यासाठी रामबाण आहेत. लहान बदलही उपयोगी ठरतात, जसे लिफ्ट ऐवजी स्टेअर्स वापरणे किंवा कमी अंतराकरिता चालत जाणे हे खूप फायदेशीर आहे. तिसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. स्ट्रेस हा सायलेंट ट्रिगर आहे. तुम्ही कितीही एक्सरसाइज केली, कितीही चांगला आहार घेतला, पण जर मनात सतत ताण असेल तर बीपी नॉर्मल राहणार नाही. स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन हा सर्वोत्तम उपाय आहे. रोज 10 मिनिटे मेडिटेशन करा. डीप ब्रीदिंग एक्सरसाइज. 4 सेकंद श्वास आत घ्या, 4 सेकंद थांबा आणि 6 ते 7 सेकंदांमध्ये श्वास सोडा. हे रोज 5 मिनिटं केल्याने ताण कमी होतो. रिलॅक्सिंग म्युझिक ऐकलं तरी टेन्शन रिलीज होतं. चौथं महत्त्वाचं पाऊल म्हणजे झोप पूर्ण घेणं. आजकाल लोक रात्री उशिरापर्यंत मोबाईल स्क्रोलिंग, सिरीज बिंज वॉचिंग किंवा काम करत बसतात. पण हे लक्षात ठेवा की जर तुम्हाला 7 ते 8 तासांची झोप मिळाली नाही तर तुमचं नर्वस सिस्टम रिलॅक्स होत नाही आणि नर्वस सिस्टम रिलॅक्स झालं नाही तर दुसऱ्या दिवशी बीपी आपोआप हाय होतो. त्यामुळे झोपेचं रुटीन फिक्स करा. रोज ठराविक वेळेला झोपा आणि झोपताना रूममध्ये शांत वातावरण ठेवा. शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे हेल्दी डाएट. डाएट हा बीपी कंट्रोल करण्यासाठी फाउंडेशन आहे. तुमच्या आहारात फ्रूट्स, ग्रीन व्हेजिटेबल्स, होल ग्रेन्स, पल्सेस यांचा समावेश असावा. नट्स आणि सीड्स जसं की बदाम, अक्रोड, जवस हे बीपी कंट्रोल करतात. दूध आणि दह्यामध्ये कॅल्शियम असतो जो बीपी बॅलन्स ठेवतो. पाणी पुरेसं प्या, कारण डिहायड्रेशनमुळे देखील बीपी डिस्टर्ब होतो. यासोबतच फ्राईड फूड, प्रोसेस्ड फूड, कार्बोनेटेड ड्रिंक्स आणि फास्ट फूड शक्यतो टाळावे. मित्रांनो, हे लाईफस्टाईल मधील बदल तुम्ही हळूहळू तुमच्या आयुष्यात आणले तर हाय बीपी कंट्रोल करणं खूप सोपं होतं. औषधं घेण्याची गरज कमी होईल आणि तुम्ही लॉंग टर्म निरोगी जीवन जगू शकाल. हाय बीपी वरील घरगुती उपाय. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं हा देखील ब्लड प्रेशर व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग आहे. यासाठी आहारात सफरचंद, संत्री, कांदा, ब्रोकोली यांसारख्या फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेल्या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. हे पदार्थ केवळ कोलेस्ट्रॉल कमी करत नाही तर हृदयाला बळकट करतात. ब्राऊन राईस हा यामध्ये विशेष उपयुक्त ठरतो, कारण यात चरबी आणि मीठ खूप कमी असतं. तसेच यामध्ये असलेले कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवतात आणि रक्तदाब स्थिर ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे हाय बीपी असलेल्या व्यक्तींनी पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राईस आहारात समाविष्ट करावा. नैसर्गिक पदार्थांपैकी लसूण हा सर्वाधिक चर्चेत असतो, कारण त्यात आढळणारं ॲलिसिन नायट्रिक ऑक्साईडचं उत्पादन वाढवतं. हे रक्तवाहिन्यांना सैल करतं आणि रक्तप्रवाह सुरळीत ठेवतं. रिकाम्या पोटी लसणाची एक कळी खाल्ल्याने मोठा फायदा होतो. आवळा हा अनेक आजारांवर उपयोगी मानला जातो. तो रक्ताभिसरण सुधारतो आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण संतुलित ठेवतो. त्याचप्रमाणे मुळ्यामध्ये पोटॅशियम आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. मुळा शिजवून किंवा कच्चा खाल्ल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो. वेलची हा मसाला जरी लहान असला तरी त्यात असणारे अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब कमी करण्यात मदत करतात. नियमित सेवनाने रक्ताभिसरण सुधारतं आणि ताणतणावही कमी होतो. कांद्यामध्ये क्वेरसेटिन नावाचा अँटीऑक्सिडंट आढळतो, जो कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे रोग टाळण्यासाठी मदत करतो. कांद्याचं नियमित सेवन हे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. याशिवाय काळी मिरी ही देखील उपयोगी आहे. जेव्हा ब्लड प्रेशर अचानक वाढतो तेव्हा गरम पाण्यात काळी मिरी टाकून पिण्याचा उपाय काही लोक वापरतात. हे नैसर्गिकरित्या रक्तदाब नियंत्रणात आणण्यास मदत करतं. लिंबाचा रस हा त्वरित रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो, कारण तो रक्तवाहिन्या मोकळ्या करण्यात मदत करतो. अर्ध्या लिंबाचा रस पाण्यात टाकून प्यायल्यास शरीराला ताजेतवानेपणा मिळतो आणि रक्तदाबही कमी होतो. तुळशीची पाने आणि कडुलिंबाची पाने यांचं मिश्रण हे आयुर्वेदात पारंपरिक उपाय म्हणून ओळखलं जातं. त्यामध्ये शरीर शुद्ध ठेवण्याची आणि रक्तदाब संतुलित करण्याची क्षमता असते. पपई हे फळ रिकाम्या पोटी खाल्ल्याने विशेषतः फायदेशीर ठरते. त्यामध्ये फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत. आल्यामध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यास मदत करतात.
तसेच रक्ताभिसरण सुधारून हृदय निरोगी ठेवतात. मित्रांनो, मेथीचे दाणे देखील हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी उपयोगी मानले जातात. त्याचं पावडर बनवून सकाळी व संध्याकाळी पाण्यासोबत घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो. पण मित्रांनो, या सर्व उपायांचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते आणि काहींना यातील काही पदार्थांमुळे ॲलर्जी किंवा इतर समस्या उद्भवू शकतात. योग्य सल्ल्यानंतरच हे उपाय केल्यास त्यांचा फायदा नक्कीच मिळू शकतो. मित्रांनो, हाय बीपी हा आजार दिसायला साधा असला तरी त्याचे परिणाम फार गंभीर होऊ शकतात. पण लक्षात ठेवा की हा आजार टाळणं किंवा नियंत्रणात ठेवणं आपल्या हातात आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणाव कमी करणं हे 4 आधारस्तंभ आहेत जे आपलं रक्तदाब नियंत्रणात ठेवतात. यासोबतच आपण पाहिलेले घरगुती उपाय जसे की लसूण, आवळा, मुळा, वेलची, कांदा, लिंबू, तुळस, पपई आणि मेथी यांचा आपल्या दैनंदिन आयुष्यात समावेश केल्यास औषधांशिवायही रक्तदाब संतुलित ठेवता येतो. हे उपाय केवळ रक्तदाबच नाही तर संपूर्ण शरीराचं आरोग्य सुधारतात आणि हृदयाला मजबूत करतात. शेवटी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. पैशांपेक्षा मोठं, यशापेक्षा महत्त्वाचं आणि आयुष्यभर साथ देणारं हेच खरं भांडवल आहे. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत हळूहळू पण सातत्याने सुधारणा करा. शरीराला आवश्यक तेवढा आराम द्या, मन शांत ठेवा आणि नैसर्गिक आहाराचा स्वीकार करा. अशा प्रकारे तुम्ही हाय बीपी वर मात करून एक निरोगी, उत्साही आणि दीर्घायुषी जीवन जगू शकता. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.